जय स्वामी समर्थ मित्रांनो. पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो. त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते. त्याचबरोबर काही चुकांच्या विषयी देखील जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी काही काम करू नये, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नये. पण त्याआधी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा घरातील महिला अशी झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते. जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते. मित्रांनो, झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते. नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते. तसे तर आपण आपल्या सर्वांच्या झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो, परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊन जाते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे. स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याचे सर्वप्रथम यश, कीर्ती प्राप्त होते. घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा मित्रांनो, तुम्हाला धनवान, श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घेतले पाहिजे. वेळी हे एक काम अवश्य करा. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते. मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये. असे केल्याने भयंकर दोष लागतात. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू, केतू आणि शनीची कृपा दृष्टी पडू शकते. त्यामुळे तुम्ही असे कधीही करता कामा नये. जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी चर्चा करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या
स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते. झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करूनच झोपले पाहिजे. याने आपणास यश, कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते. मित्रांनो, कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यात काही खास दिवसाच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये. तसेच तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही, परंतु काही खास दिवसाच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबादीचे कारण बनते. त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा की ही वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात. चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे. कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे. पहाटे 4 ते 5:30 पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते. यावेळी उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करत असते. मित्रांनो, महिलांनी सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजे आपल्या मुख्य दरवाजासमोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे. परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे 4 ते 5:30च्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 6 वाजेपर्यंत अवश्य उठावे. कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी 7 वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत. ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका. जर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये 7 वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसामध्ये तुम्ही ही चूक करता कामा नये. जेव्हा घरातील महिला पूर्ण किंवा दक्षिण दिशेला आपले डोके वर करून झोपेत असेल तर ते पूर्ण घर, कुटुंब, परिवार धनधान्याने भरून जाते. घरात आनंदाच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे. या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहतील. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके वर करून झोपले पाहिजे. तसेच आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पतीला पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजव्या बाजूला झोपले पाहिजे. त्यामागे मुख्य कारण आहे हे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहेत आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानले गेले आहे. यामुळे त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते. ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनसंपदा समस्या झुंजावी लागते. खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आल्या आहे ज्यानुसार बोलले गेले आहे की जर
अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घरामध्ये कायमची आपली पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यात जाऊ नका की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झेलावा लागू नये. चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये. नंबर 1 आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता, पूजापाठही करता, अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा. कारण घाण ही गैरकचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसते. 2 आहे, असे मानले जाते की सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही, मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नये. लक्षात ठेवा की वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकता, परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो. 3 असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो. काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी गोष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून आणि दुसऱ्या दिवशीही ही भांडी धुतली जातात. तर मित्रांनो, शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही. रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि उन्नतेपूर्वीचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते. 4 तुम्हाला तर हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाताही बोलले जाते. तिच्या कृपेने आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्य प्राप्ती होत असते. त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण करत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण संपावे, कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीही घडू देऊ नका आणि जर कोणी असे करत असाल त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा. 5 ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही महालक्ष्मी कधीही वास करत नाहीत. त्यामुळे चुकूनही तुम्ही चूक घरात करू नये. 6 बऱ्याच वेळा आपण पूजा करतेवेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपण नुकसान होऊ शकते. पूजा करतेवेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून जातात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात, परंतु असे कधीही करू नये. पूजा सामग्री ही कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कपड्यांवरती ठेवली गेली पाहिजे. असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते. 7 नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथरं या ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मी वास करते. ज्या लोकांच्या घरामध्ये केर-कचरा, स्वच्छता आणि घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाहीत. त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबत आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली गेली पाहिजे. आपल्याला घरासोबत आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये कधीच राग नसावा, द्वेष, दुश्मनी कधीही ठेवू नका. आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुता तसेच खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर, बेडवर आधीपासून राहतात, परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हीच्याही दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले. यामुळे घरातील प्रवेश केल्यानंतर आपण स्वतः स्वच्छ हातपाय धुवून नीटनेटके व्हा आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा. याने तुम्हाला माता लक्ष्मीचे धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती अवश्य होते. काही लोकांना सवय असते की तिथे अंथरुणावर बसून किंवा बेडवर बसून जेवण जेवतात,
असे कधीही करू नका, कारण अन्नपूर्णा मातेला, श्री महालक्ष्मी मातेला एक स्वरूप मानले जाते. असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. यामुळे अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवनकाळासाठी नाराज राहते. या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्याचे कर्ज वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असं टाकून जेवले पाहिजे. परंतु कधीही बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये. आणि घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते. त्यामुळे घर साफ राहते आणि सकाळी कचरावाल्याच्या कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही. परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डबा घराच्या समोर म्हणजे अगदी दरवाजाच्या समोर कधीच ठेवू नका. बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीत असे करतात, ज्याने की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल. परंतु असे केल्याने धनाची देवी श्री महालक्ष्मी तुमच्या दारातून परत जाते. तसेच शेजारच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात. त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका. तसेच पाहूया की पत्नीने कोणती कामे केल्याने आपल्या पतीच्या धनश्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धनश्रीमंत होतो. एक पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या घरामध्ये देवांसमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीची वाईट गोष्ट देखील दूर होऊ लागतात. 2. पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे. नंबर 3. पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा. 4. सकाळी काहीही न खाता नेहमी स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे. 5. रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीचे तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावावा. 6. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते. तसेच आपल्या पतीचा मान सन्मानही वाढतो. 7. महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद. तर मित्रांनो, कथा आवडल्यास कथाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब